आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन सर्कल यातील न्यूमरिकल नंबर 5 पाहणार आहोत. तर यामध्ये आपण दोन न्यूमरिकल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्यूमरिकल नंबर 1 त्यातला काय, फॉर अ सर्क्युलर लॅमिन ऑफ डायमीटर 100 mm. एक सर्क्युलर लॅमिना दिलेला आहे, त्याचा डायमीटर किती आहे, 100 mm आहे. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एनी टेंजंट. म्हणजे त्या सर्क्युलर डिस्कच्या किंवा सर्क्युलर लॅमिनेच्या कोणत्याही टेंजंटला आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, त्यातला न्यूमरिकल नंबर 1 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर एक सर्वप्रथम काय करूया, एक सर्कल ड्रॉ करूया. त्याचा डायमीटर आपल्याला किती दिलेला आहे, त्यांनी 100 mm दिलेला आहे. डायमीटर डी 100 mm. इथं आपण राईट डाऊन करूया 100 mm. हा याचा सेंट्रॉइड झाला. कोणत्याही टेंजंटला आपण काय करूया, इथे एक टेंजंट घेऊया. इथे आपल्याला काय करायला सांगितलंय, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याच पॉइंटला काय करायला सांगितलंय, रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर काय करूया, आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरला असता टेंजंटसाठी. काय असतो तो, 5 पाय d⁴ डिवायडेड बाय 64. परंतु काय, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरत गेल्यानंतर पुढे सुद्धा तोच फॉर्म्युला येतोय. तर आपण काय करूया, डायरेक्ट पॅरलल ऍक्सिस टेंजंटसाठी वापरूया. आय टेंजंट म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टेंजंट काय असतो रे, हा ऍक्सिस कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे, वाय वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणून काय घेणार आपण, आय वाय वाय प्लस एरिया इंटू हा वाय वाय ऍक्सिस, याला पॅरलल टेंजंट काढला आपण. तर हे डिस्टन्स कसं आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. कोणत्या ऍक्सिसला आपण, हॉरिझॉन्टल ऍक्सिस कोणता असतो आपला, एक्स एक्स असतो. व्हर्टिकल ऍक्सिस कोणता असतो, वाय वाय. आता सध्या आपल्याला ह्या दोन मधले डिस्टन्स कसं घ्यायचं आहे, हॉरिझॉन्टल असल्यामुळे एक्स लिहिणार, एक्सचा स्क्वेअर. आय वाय वाय कसा काढतो, पाय d⁴ डिवायडेड बाय 64 प्लस एरिया कसा काढतो आपण, पाय d² डिवायडेड बाय 4. हे डिस्टन्स कसं असणार आहे बघा, एक्स इथून ते इथपर्यंत डिस्टन्स ते किती येणार, टोटल किती आहे, डी. एक्स इज इक्वल्स टू, इथे लिहितो एक्स इज इक्वल्स टू टोटल डी किती आहे, 100 डिवायडेड बाय निम्मा असणार नाही 2, म्हणजेच किती 50 mm. सध्या काय करूया, आपण व्हॅल्यू नुसत्या इथे ठेवून टाकूया, डी डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर. म्हणजेच काय होणार, पाय d⁴ डिवायडेड बाय 64 प्लस पाय d², आणि हा सुद्धा काय होणार, d² डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4, हा 4 डिवायडेड बाय ॲज इट इज. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होणार रे, पाय d⁴ डिवायडेड बाय 64 प्लस पाय हा d² किती होणार, d⁴ डिवायडेड बाय 4 × 4 16. व्हॅल्यू पुट करूया, पाय डायमीटर किती आहे 100⁴ डिवायडेड बाय 64 प्लस पाय डी किती आहे 100⁴ डिवायडेड बाय 16. व्हॅल्यू पुट करूया, शिफ्ट प्रेस करून EXP दाबले की पाय येतं, ब्रॅकेटमध्ये 100 ची पॉवर 4 इज इक्वल्स टू, आन्सरमध्ये सेव्ह आहे, डिवायडेड बाय 64. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली त्याला छोटी करूया, 4.908 × 10⁶ प्लस ही व्हॅल्यू किती येणार, शिफ्ट करून EXP दाबले की पाय येतं, ब्रॅकेट 100⁴ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू करायचं, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, डिवायडेड बाय 16. काहीतरी व्हॅल्यू आली मोठी आहे, छोटी करूया, 19.6349 आहे. म्हणजेच काय करू शकतो, 5 लिहू शकतो इंटू 10⁶. करूया, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 4.908 × 10⁶ ब्रॅकेट कंप्लीट प्लस
19.635 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठे असले तर आपण काय करतो, ENG बटन प्रेस करून आन्सर पॉईंटमध्ये छोटं करतो. 24.543 इंटू 10⁻⁶. युनिट कसं आहे, MM मध्ये, त्यामुळे काय करणार, MM⁴. आन्सर काय असणार, I टेंजेंट. हे काय आलं आपलं, टेंजेंटसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आले. आपल्याला काय करायचं आहे, रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो, तो आपण के ने डिनोट करतो, कॅपिटल के ने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट. आपल्याला टँजेंटसाठी विचारले म्हणून टँजेंट घ्यायचा. जर सेंट्रॉइडल ऍक्सिस x विचारलं असतं तर I x घेतला असता. सेंट्रॉइडल ऍक्सिस y साठी विचारलं असतं तर I y घेतला असतं. सध्या काय विचारलं आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एनी टँजेंट. तर काय घ्यायचं, I टँजेंट डिवायडेड बाय एरिया. तर I टँजेंटची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, किती आहे ती, अंडर मध्ये ठेवूया, 24.543 इंटू 10⁻⁶. एरिया, सर्कलचा एरिया कसा काढतो आपण, इथे व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एरिया इज इक्वल्स टू पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय डी किती आहे, 100 स्क्वेअर डिवायडेड बाय 4. किती येणार, पाय शिफ्ट EXP दाबल्यानंतर पाय येणार, ब्रॅकेटमध्ये 100चा स्क्वेअर इज इक्वल्स टू, आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, डिवायडेड बाय 4. काहीतरी व्हॅल्यू मोठी असली तर त्याला छोटी करण्यासाठी आपण ENG दाबणार, की त्याला 7.8539 आहे, म्हणजेच किती, 4. 39 म्हणजेच 40च्या आसपास आहे, म्हणजे 4 लिहू शकतो आपण, इंटू 10⁻³ MM स्क्वेअर. एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. नुसतं डिस्टन्स असते तर काय, सॉरी, MM स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे MM स्क्वेअर. जर मीटर मध्ये असतं तर मीटर लिहिलं असतं. व्हॅल्यू इथे एरियाची आलेली पुट करूया, 7.854 इंटू 10⁻³ व्हॅल्यू सॉल्व करूया. किती आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 24.543 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय, नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येणार, 7.854 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. हे काय आन्सरमध्ये सेव्ह आहे. आता काय करायचं, अंडर रूट घ्यायचं आहे. अंडर रूट, आन्सरमध्ये व्हॅल्यू सेव्ह आहे म्हणून मी डायरेक्ट आन्सर इथं प्रेस करतो, इज इक्वल्स टू, काहीतरी आलं, किती आलं, 55.9 mm. म्हणजेच काय रे, अप्रॉक्सिमेटली किती आलं, 55.9 म्हणजेच काय, 56 mm. तर रेडियस ऑफ गायरेशन आपला किती आला, 55.9 म्हणजेच काय, 56 mm. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असते, याची थिअरी आपण आपलं फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं, एक डिस्टन्स असतं. सपोज आता हा कॅल्क्युलेटर आहे, हा कॅल्क्युलेटर या ऍक्सिसच्या अबाउट असा गोल गोल फिरतोय सपोज. तर ह्या कॅल्क्युलेटरला एका ह्या ऍक्सिस पासून ठराविक डिस्टन्स वरती शिफ्ट करायचा, परंतु ह्या कॅल्क्युलेटरचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तेवढाच त्या पॉइंट वरती काय असलं पाहिजे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असलं पाहिजे. तर ह्या कॅल्क्युलेटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती ठेवल्यानंतर सेम मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार, तर ते डिस्टन्स म्हणजेच काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया, आपलं रेडियस ऑफ गायरेशन हे असतं. हे आपण थेरॉटिकल पार्ट मध्ये पाहिलेलं आहे, एकदा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. तर आता याच्या पुढचा बी आपण सॉल्व करण्याचा ट्राय करूया. बी काय सांगितलंय, फाइंड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ सर्कल ऑफ डायमीटर D. त्यासाठी एक सर्कल आपण सर्वप्रथम ड्रॉ करूया.
काय सांगितलं आपल्याला, एक सर्कल आहे, त्याचा डायमीटर किती आहे, डी आहे, आणि त्याचं फाइंड आउट काय करायला सांगितलं आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन के फाइंड आउट करूया. के साठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, रेडियस ऑफ गायरेशन के काय असतो रे, √I डिवायडेड बाय ए. हा डी दिलाय डायमीटर. के रेडियस ऑफ गायरेशन कसं काढतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय एरिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्कल कसा असतो, πd⁴ डिवायडेड बाय 64 डिवायडेड बाय एरिया कसा फाइंड आउट करतो रे, πd² डिवायडेड बाय 4. एवढं मोठ्यामध्ये लिहूया सगळं. हे डिवायडेड बाय 4 इकडे वरती शिफ्ट केलं तर काय होणार, इंटू 4 होणार. कसं बघा, πd⁴ हे 4 इथं जाणार, इंटू 4 डिवायडेड बाय 64 ॲज इट इज, हे πd² इथे येणार, इंटू πd². πd². अजून एकदा बघा, हे डिवाइड बाय 4 इकडे वरती गेल्यानंतर काय होणार, हे 4 इथं जाणार आणि πd² खाली राहणार. म्हणजेच काय होणार बघा, πd⁴ इंटू 4 डिवायडेड बाय 64 इंटू πd². 64 इंटू πd². 4 1 जा 4, 16 4 जा, म्हणजेच काय होणार, अंडर रूट, आणि 16 याला भाग जातोय 4 टाइम्स, 16 4 जा 64, म्हणजे इथं 16 येणार. ही डी ची पॉवर किती आहे, 2, ही 4 आहे, म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे इथं 2 ने भाग जातो. म्हणजेच काय राहिलं इथं, πd² डिवायडेड बाय 16. या पायला ही पाय गेलं म्हणजे पाय नाही येणार, इथं d² डिवायडेड बाय 16. अंडर रूट घेऊया, d² चा अंडर रूट घेतलं तर काय होणार, फक्त डी राहणार, डिवायडेड बाय या 16 चा अंडर रूट, 4 4 जा 16 म्हणजे 4. म्हणजेच आपला रेडियस ऑफ गायरेशन के किती आला, d/4. अजून एकदा बघा, रेडियस ऑफ गायरेशन के कसं असतं, √I डिवायडेड बाय ए असतं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्कल कसा काढतो, πd⁴ डिवायडेड बाय 64 डिवायडेड बाय एरिया कसा काढतो, πd² बाय 4. हे डिवायडेड बाय आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, हा 4 इकडं वरती जाणार, हा πd² इथं खाली येणार. म्हणजेच काय होणार, πd⁴ इंटू 4 डिवायडेड बाय 64 इंटू πd². ही 4 16 16 4 जा 64, म्हणजे या 64 ला 16 ने भाग जातो, 16 चौक 64. ओके, म्हणजेच काय झालं, इथं 16 राहिलं. ह्या पायला हे पाय गेलं, इथं 2 डे आहेत, इथं 4 डे आहेत. ह्या 4 डीतले इथं 2 कॅन्सल झालं, म्हणजे इथं किती राहिलं, 2 डे राहिलं, म्हणजे d² डिवायडेड बाय 16 आलं. याचा अंडर रूट घेतलं तर d² चा अंडर रूट काय होणार, d होणार, आणि 16 चा अंडर रूट किती येणार, 4 येणार. म्हणजेच आपलं रेडियस ऑफ गायरेशन किती आलं, d/4 हे आपलं आन्सर आलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.